सुप्रभात. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नामामध्ये सलाम. आजच्या दैनिक म्हणण्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या मननासाठी आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. या ठिकाणी आपण आज देवाच्या वचनातून मनन करत असताना इब्री करासपत्र याचा 12वा अध्याय आणि 17 वचन यावरती आज आपण मनन करूया. तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नाकार झाला. त्याने जरी अश्रू ढळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. देव या वचनाद्वारे आम्हाला हे सूचित करत आहे की आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये आम्हाला खेद होण्यासाठी, दुःख होण्यासाठी 2 गोष्टी आहेत. आणि त्यापैकी पहिली गोष्ट जे आम्ही निर्णय घेतो त्या कारणामुळं, आणि दुसरी गोष्ट जी देवानं आम्हाला दिलेली वेळ आहे त्या कारणामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला खेद आणि दुःख होऊ शकतो. आपण पाहतो की या ठिकाणी या 2 गोष्टीपैकी पहिली गोष्ट की जो निर्णय आपण घेतो त्या निर्णयातून आम्हाला खेद होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की उत्पत्तीच्या अध्यायामध्ये एसाव आणि याकोब हे दोघं भाऊ होते. आणि एके दिवशी असं झालेलं आहे की एसाव रानातून थकून भागून आलेला आहे आणि त्याच वेळी याकोब अन्न शिजवत असताना एसावनं ते पाहिलं आणि एसाव याकोबाला म्हणाला, जे अन्न शिजत आहे त्यामधलं अन्न मला तू खावयास दे. पण याकोब त्याला म्हणाला, या अन्नाच्या बदल्यामध्ये तू मला तुझ्या ज्येष्ठतेचा हक्क विकत दे. आणि त्यावेळी प्रियानो आपण पाहतो की एसावानं कोणताही विचार न करता एक वेळच्या अन्नाबद्दल या ठिकाणी याकोबाला तो ज्येष्ठतेचा हक्क विकलेला आहे. आणि हा त्याचा निर्णय चुकीचा होता. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की ज्यावेळेला या गोष्टीची त्याला आवश्यकता भासली त्यावेळेस प्रभू त्याने पुष्कळ त्या गोष्टीविषयी खेद केला, पश्चाताप केला, पण त्याला त्यानंतर ती गोष्ट प्राप्त झाली नाही. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो आणि ती म्हणजे जी देवानं आमच्या जीवनामध्ये दिलेली वेळ आहे त्याचा उपयोग आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे. वेळ ही जसं आपण पैसा खर्च करतो त्याच पद्धतीनं आपण ती वेळ खर्च केली पाहिजे. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमच्या कुटुंबासाठी आमच्याकडे वेळ नसतो, आमच्या मुलांसंगती वेळ घालवण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो, देवासाठी आमच्याकडे वेळ नसतो. पण ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टींची आवश्यकता असते त्यावेळेस त्या गोष्टीविषयी आम्हाला खेद होतो, दुःख होतो. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगतं इब्री करासपत्र याचा 12वा अध्याय आणि 17 वचन, तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नाकार झाला. जीवनामध्ये जी देवानं आम्हाला दिलेली योग्य वेळ आहे आणि जे आम्ही जीवनामध्ये योग्य निर्णय घेतो त्याद्वारे देव आम्हाला नेहमी आशीर्वादित करत असतो. म्हणून आपण या जगामध्ये जीवन जगत असताना नेहमी आपण वेळेचा सदुपयोग करूया आणि जे आपण निर्णय घेतो ते निर्णय आपण योग्य घेऊया. देव बाप करो आजचं वाचलेलं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा. आणि तुमच्या ज्या काही प्रार्थना विनंत्या आहेत त्या सर्व प्रार्थना विनंत्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला पाठवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आमेन.